मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठा अपडेट समोर आला आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, जी आतापर्यंत एकूण 14 हप्त्यांमध्ये जमा झाली आहे। ही योजना जून 2024 मध्ये सुरू झाली असून 21 ते 65 वयोगटातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणं हा तिचा उद्देश आहे। मात्र गेल्या काही महिन्यांत हप्त्यांच्या वितरणात उशीर झाल्याने लाभार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे। ऑगस्ट 2025 चा हप्ता सप्टेंबरमध्ये जमा झाला, पण आता सप्टेंबरच्या हप्त्याबाबत उत्सुकता कायम आहे। योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये नुकतीच अशी अफवा पसरली की योजना बंद होत आहे का। याचं कारण ऑगस्ट 2025 चा हप्ता वेळेवर न मिळणं होतं। अनेक महिलांना वाटलं की सरकार योजनेला पुढे नेण्यासाठी उत्सुक नाही, पण सरकारने स्पष्ट केलं की उशिरा का होईना ऑगस्टचा 1500 रुपयांचा हप्ता सप्टेंबर 2025 मध्ये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे। मंत्री अदिती तटकरे यांनी 8 सप्टेंबर 2025 रोजी सांगितलं की ऑगस्टचा हप्ता लवकरच जमा होईल आणि 11 सप्टेंबर पासून त्याची प्रक्रिया सुरू झाली। तरीही काही लाभार्थ्यांना ही रक्कम अद्याप मिळालेली नाही, ज्यामुळे सप्टेंबर उलटून गेला तरी मागील महिन्याचा हप्ता न मिळाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। सरकारने या उशिरासाठी तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांचा हवाला दिला आहे। मागील काही महिन्यांचा अनुभव पाहता हप्ते बहुधा महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जमा झाले आहेत। उदाहरणार्थ मार्च 2025 मध्ये 8वा आणि 9वा हप्ता म्हणजेच एकूण 3000 रुपये आंतरराष्ट्रीय महिला दिनापूर्वी 2,52,00,000 महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते। त्याचप्रमाणे जून 2025 चा 12वा हप्ताही वेळेवर जमा झाला होता। पण अलीकडच्या महिन्यात हा ट्रेंड बदलला आहे, ज्यामुळे महिलांमध्ये नाराजी वाढली आहे। आता सर्वांच्या नजरा सप्टेंबर 2025 च्या हप्त्याकडे लागल्या आहेत। नवरात्र उत्सव जवळ येत असल्याने महिला अपेक्षा करत आहेत की ही रक्कम सणापूर्वी मिळावी, जेणेकरून त्या त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतील। सध्या प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार सप्टेंबरचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे। तर काही महिलांचे ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते एकत्र जमा केले जाऊ शकतात, पण याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही।